सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रातर्फे विद्यार्थी मिळून सीपी मुंबईचा ग्राउंड या ठिकाणी झालेला आहे। कारागृहाचा पण ग्राउंड झालाय, त्याचबरोबर शिपाईचा पण ग्राउंड झाला आहे। तर ग्राउंडचा कडप कधीपर्यंत लागणार आहे, त्याचबरोबर रिझल्ट कधीपर्यंत या ठिकाणी लागणार आहे, त्याचबरोबर सीपी मुंबईचा ग्राउंडचा आपला या ठिकाणी पेपर कधी होणार आहे, कारागृहाचा पेपर कधी असणार आहे, शिपाईचा पेपर कधी असणार आहे आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी कडप किती जाणार आहे। सीपी मुंबईचा अजून जे सीपी मुंबई पोलीस भरतीचा ग्राउंडचा कडप लागला नाही, शिपाईचा कडप लागला नाही आणि कारागृहाचा सुद्धा कडप लागला नाही आहे। तर एससी एसटी विजे एनटीबी एनटीसी एनटीडी ओबीसी एससीबीसी ईडब्ल्यूएस ओपन या सर्व कॅटेगरी वाईज कडप किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे आणि त्याचबरोबर पेपर कोणत्या तारखेपर्यंत होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बस सीपी मुंबईचं जर आपण पाहिलं तर सीपी मुंबईचं ग्राउंड झालेला आहे, कारागृहाचं पण ग्राउंड झाला आणि शिपाईचं पण ग्राउंड झाला आहे आणि लास्ट जे विद्यार्थी गैरहजर होते तर त्या पण विद्यार्थ्यांचे ग्राउंड आहे हे 17 मार्चला त्या ठिकाणी घेण्यात आलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता या ठिकाणी सीपी मुंबईचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर यावर्षी जे विद्यार्थी मिळवणं कडप या ठिकाणी कमी जाणार आहे। भरपूर विद्यार्थ्यांना वाटून आलं की बाबा सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडप जास्त जाणार आहे, भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटत आहे, पण मी तुम्हाला सांगतो यावर्षी ग्राउंडचा कडप जे विद्यार्थी मिळवणं कमी जाणार आहे आणि त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। बाकीच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल, बाकीच्या जिल्ह्यामध्ये कडप जास्त गेला आहे कॅटेगरी वाईज, म्हणजे 37 38 40 43 45 अशा प्रकारे कडप बाकीच्या जिल्ह्यामध्ये गेलेला आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून आलं की बाबा सीपी मुंबईला तर एवढा कडप जाणार नाही, एवढा कडप जाणार आहे असं भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत आहे। तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी डिमोटिवेट या ठिकाणी होत आहे, तर आपल्याला डिमोटिवेट या ठिकाणी व्हायचं नाही आहे। सीपी मुंबईचा जो कडप आहे हा सर्वांपेक्षा कमी या ठिकाणी जाणार आहे, त्याचं सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट या ठिकाणी सीपी मुंबईचं जे कटअप आहे, जे मेरिट आहे, रिझल्ट जो लागणार आहे, तर हा या ठिकाणी 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या आसपास या ठिकाणी आपल्याला सीपी मुंबईचा कारागृहाचा आणि शिपाईचा कडप या ठिकाणी लागणार आहे। कडप या ठिकाणी लागणार आहे, एक तर 1 एप्रिल ते 10 एप्रिलच्या अंदर कधी सुद्धा या ठिकाणी कडप लागू शकते ग्राउंडचा कडप, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पेपरचा जर आपण विचार केला तर सीपी मुंबईचा, शिपाईचा आणि कारागृहाचा जो पेपर आहे एकाच दिवशी येणार नाही आहे, तर अलग अलग दिवशी येणार आहे। आता एक उदाहरण देऊन आलो, 16 एप्रिलला या ठिकाणी जे विद्यार्थी मिळून शिपाईचा होऊ शकते, 17 एप्रिलला या ठिकाणी कारागृहाचा होऊ शकते, अशा याच्यात जे एकामागे या ठिकाणी तारखा येणार आहे। तर सीपी मुंबईचा जो पेपर आहे तर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये होण्याची दाट शक्यता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आता मेन म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना वाटून राहिलं की सीपी मुंबईचा ग्राउंडचा जो कडप हा जास्त जाणार आहे, तर पहा विद्यार्थी मिळून सीपी मुंबईचा जो कडप आहे ग्राउंडचा हा कमी जाणार आहे, कारण की सीपी मुंबईला मरोळ या ठिकाणी मुलांचा ग्राउंड झाला आणि नायगावमध्ये मुलींचं ग्राउंड झालं। तर सीपी मुंबईला जर आपण पाहिलं तर मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडले। पहिली गोष्ट 100 मीटरमध्ये चिपमध्ये प्रॉब्लेम त्या ठिकाणी होता, प्रत्येक विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये 4 ते 6 मार्क कमी पडलेले आहेत। जसं गावाकडे जर ज्याची एखाद्याची 10 मार्काची 100 मीटर असेल तर त्या ठिकाणी त्याची 4 ते 6 मार्काची बसली आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी बरोबर होता आणि त्यानंतर स्टार्टिंग पहिला जो एंड होता 100 मीटर होता, 1600 मीटर रनिंग होता, पहिले 100 मीटर रनिंग होता, त्यानंतर लगेच 1600 मीटर रनिंग होती। तर याच्यात काय होते, हाताचा जेवढा काही मोमेंट राहते, हातातली जेवढी काही ताकद आहे ते सर्व चालली जाते। आपला जर गावाकडे गोळा आउट ऑफ असेल तर त्या ठिकाणी जो गोळा मुलांचा गेला 12 पर्यंत गोळा गेलेला आहे, म्हणजे 50 विद्यार्थ्यांपैकी एखादा असा विद्यार्थी राहील की त्याचा आउट ऑफ गोळा जात आहे, बाकीच्या 50 विद्यार्थी 49 विद्यार्थ्यांचा जो गोळा हा 12 पर्यंत जात आहे, त्याचबरोबर 10 8 अशा प्रकारे मुलांचे गोळा त्या ठिकाणी गेले होते। तर त्यामुळे गावाकडे जो ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 40 होतं त्यांचा ग्राउंड या ठिकाणी 30 पर्यंत या ठिकाणी बसलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता सीपी मुंबईचा ग्राउंडचा कडप किती जाते ते तुम्हाला सांगणार आहे। तर पहिले शिपाईचा तुम्हाला कडप सांगणार आहे, त्यानंतर कारागृहाचा सांगतो। तर शिपाईचा किती जाणार आहे सीपी मुंबई मरोळचा, पहिले मी महिला उमेदवारांचा कडप तुम्हाला सांगणार आहे, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा पण कडप त्या ठिकाणी सांगणार आहे। तर बस सीपी मुंबईचा शिपाईचा जो कडप जाणार आहे, महिला उमेदवारांचा
चा जो कडाप जाणार आहे तर जवळपास या ठिकाणी SC कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 26 ते 30च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे आणि ST कॅटेगरीच्या महिला जर तुम्ही असाल तर 28 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। विजय कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 31 ते 33च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर NTB कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास 30 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 31 ते 33च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। NTD कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 32 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे आणि OBC कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 28 ते 30च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे आणि SC BC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 30 ते 32च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 25 ते 26च्या दरम्यान या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 33 ते 35च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा CP मुंबईचा शिपाईचा ग्राउंडचा कडाप किती देणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। पुरुष उमेदवारांचा SC कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 28 ते 34च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ST कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 18 ते 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। विजय कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 33 ते 36च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे आणि NTB कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे आणि NTC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि NTD कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 33 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। OBC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 34 ते 36च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे शिपाईचा आणि त्याचबरोबर SC BC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास 36 ते 38च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 26 ते 28च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे। ओपन कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर जवळपास या ठिकाणी 37 ते 39च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे। तर एवढं काही कडाप जाणार आहे, एवढं काही सेफ झोन या ठिकाणी राहणार आहे। आता कारागृहाचा जर आपण विचार केला तर कारागृहाचा पण कडाप या ठिकाणी कारागृहाचा जो कडाप आहे हा सुद्धा कमी या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर पहा, सर्वात अगोदर मी तुम्हाला कारागृहाचा जो महिला उमेदवारांचा पहिलं कडाप सांगतो, त्यानंतर पुरुष उमेदवारांचा कडाप या ठिकाणी सांगणार आहे कारागृहाचा किती जाणार आहे, किती सेफ झोन आहे। तर पहा, SC कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर कारागृहाचा जो कडाप आहे हा 30 पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप आपल्याला कारागृहाचा पाहायला भेटणार आहे। विजय कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा। NTB कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा आणि विजय कॅटेगरीच्या जर महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा आणि NTC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 33 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे महिला उमेदवारांचा। NTD कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 34 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या जर महिला उमेदवार असाल तर 30 ते 32च्या आसपास या ठिकाणी कडाप पाहायला भेटणार आहे आणि SC BC कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 32 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। EWS कॅटेगरीच्या जर तुम्ही महिला उमेदवार असाल तर 25 ते 26च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे आणि ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल तर 35 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। आता पुरुष उमेदवारांचा कारागृहाचा कडाप किती जाणार आहे तर पहा, SC कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर 34 पर्यंत कडाप जाणार आहे कारागृहाचा। ST कॅटेगरीच्या जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल 32 पर्यंत कडाप जाणार आहे। विजय कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। NTB कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा। NTC कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा। NTD कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे कारागृहाचा आणि OBC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 36 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे। SC BC कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 38 पर्यंत कडाप पाहायला भेटणार आहे आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही पुरुष उमेदवार असाल तर 26 ते 28च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 39 पर्यंत कडाप जाणार आहे। तर एवढं काही सेफ झोन असणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय